अखेर गेल्या 10 वर्षापासून प्रतीक्षेत असलेला नाशिक फाटा ते चांडोली ह्या रस्त्याला प्रधानमंत्री कार्यालयाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट ग्रुपनं मान्यता दिली। त्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे। त्या पाठीमागचा इतिहासात जर आपण गेलात तर मला आठवतं आहे 30 नोव्हेंबर 2017 रोजी ह्या कामाचा 2 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर म्हणजे 2015 ते 2017 हा सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर नॅशनल हायवेच्या माध्यमातून ह्या रस्त्याचं टेंडर निघालं होतं। 29.5 असे जवळजवळ 30 किलोमीटरचं टेंडर निघालं होतं। त्या टेंडरची किंमत होती 1013 कोटी रुपये। टेंडर पब्लिश झालेले त्याची कॉपी आता माझ्याकडे आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तत्कालीन आयुक्त हर्डीकर यांनी आक्षेप घेतला टेंडरला आणि सांगितलं की आमच्या रस्त्याचं अलाइनमेंट आम्हाला दुरुस्ती करायची, सुधारणा करायच्यात आणि ह्या रस्त्यावर ह्या मार्गावर आम्हाला मेट्रोचा समावेश करायचा आहे। म्हणजे वर मेट्रो राहील, खाली हायवे राहील, त्यामुळे हे टेंडर कॅन्सल करा। आम्ही खूप भांडलो की हे काम अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आहे, ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे, त्यामुळे हे काम व्हायला पाहिजे। परंतु तत्कालीन प्रशासनानं ऐकलं नाही। नॅशनल हायवेला त्यांचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि ते टेंडर कॅन्सल केलं। ते जर टेंडर कॅन्सल केलं नसतं तर एव्हाना चाकणच्या ट्रॅफिकचा प्रश्न कधी संपला असता। 8 वर्षापूर्वी म्हणजे आता 2017 म्हणजे 7 वर्षापूर्वी 1013 कोटी रुपयाचे टेंडरची कॉस्ट आता जवळजवळ 4000 कोटीच्या आसपास झाली असती। पण आता ठीक आहे, तो 6 पदरी होता, आता 8 पदरी आहे। त्यामुळं ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे। परंतु याच्यामध्ये 8 वर्ष वाया गेली। 8 वर्षामध्ये लोकांना खूप अडचणीला सामोरं जावं लागलं। काही लोक म्हणतात की माझी खासदारानं काय केलं, 15 वर्षात काय केलं। 15 वर्षात अशी महत्त्वाची कामं मी केली होती, पण दुर्दैवानं प्रशासनानं साथ दिली नाही। मी मंजूर करून आणलेलं टेंडर पब्लिश झालं होतं, ते सरकारच्या दिरंगाईमुळं ते थांबलं। एवढंच नव्हे तर 2018 रोजी माननीय नितीनजी गडकरी, माननीय तत्कालीन पुण्याचे खासदार गिरीजी बापट, मी आणि शरदचंद्रजी पवार आम्ही चौघंही चांदणी चौकामधल्या कामाचं भूमिपूजन करत असताना ह्या कामाचं सुद्धा भूमिपूजन झालं होतं। एवढंच नव्हे तर बनकर फाटा, जुन्नर, घोडेगाव, भीमाशंकर आणि परत राजगुरुनगर ह्या रस्त्याचा पण त्यावेळेला नारळ फोडण्यात आला होता। दुर्दैवानं त्याचंही काय झालं नव्हतं। त्याच्यासाठी मी पाठपुरावा घेतला। मी काय काय केलं हे मला माहिती आहे आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे। तर ही कामं नारळ फोडला होता शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये नितीनजी गडकरी आणि आम्ही सगळ्यांनी। कधी 2018ला 6 वर्षात अजून कशाचंही काही पायपूस नाही आहे। पण आता लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी, लोकांचा आक्रोश आणि विशेष करून MIDC मधल्या लोकांच्या समस्या फार अगदी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये पोचल्या, तक्रारी पोचल्या। इन्व्हेस्टमेंटवर परिणाम होऊ लागल्यामुळं गांभीर्यानं हा प्रकल्प हाती घेण्यात आला। आता याच्यामध्ये चढावर चालू होईल। पावसामध्ये छत्र्या उगवतात तशा प्रकारे सगळेजण क्रेडिट घ्यायला येतील, हौशे कौशे नवशे। माझी त्याला काही हरकत नाही, कोणी त्याचं क्रेडिट घ्यावं। परंतु वस्तुस्थिती अशी आहे, मी माझ्या काळामध्ये 10 वर्षापासून 2015 पासून ह्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करतो आहे। त्याला आता यश आलं आहे, क्रेडिट घ्यायला कोणी घ्यावं। परंतु केंद्र सरकार, नितीनजी गडकरी आणि नरेंद्र मोदी यांना मी श्रेय देऊ इच्छितो, कारण त्यांच्या इच्छाशक्तीमुळे हा प्रकल्प होऊ शकलेला आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.